शुभ्रा, शुभ्रा इथे तू इथे का आलीस आणि रडते काय? काय तू रडवलंयस मला. मी तुला सांगितलं ना शुभ्रा, आय एम सॉरी. आपल्या जे काय झालं ते सगळं विसरून. मी नाही विसरू शकत अनुराग. आपल्यात जे झालं ते मी नाही विसरू शकत. म्हणूनच शुभ्रा मी इकडनं कायमचा दूर निघून चाललोय. तुझी फॅमिली आता पूर्ण झाली, तर तू एक छान नवीन सुरुवात कर. अनुराग, मला एक नवीन आयुष्य सुरू करायचंय, पण ते तुझ्या बरोबर. म्हणजे गप्प बस. मगाशी मी तुझं सगळं ऐकून घेतलंय. तू बोलत होतास आणि मी ऐकत होते. आता फक्त आणि फक्त मी बोलणार आहे आणि तू ऐकायचंय, कळलं? अनुराग, अरे आपली भेट ऍक्सिडेंटली झाली. त्यानंतर आपल्या गाठी भेटी वाढत गेल्या. तू माझा खूप चांगला मित्र झाला. या सगळ्या काळात ना मी तुझी खूप रूप बघितली. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कठोर झालेला अनुभव. पण लीना आजींची सेवा करताना तितकाच हळवा झालेला अनुभव. त्याच्या बबडू बरोबर खेळताना त्याच्या इतका होऊन गेलेला अनुभव. आमच्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं तरी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा अनुभव. माझा मित्र म्हणून सतत माझी मदत करणारा अनुभव. पण या सगळ्या रूपांमध्ये माझं सगळ्यात आवडतं रूप कुठचं सांगू तुला? कोणतं? हे आत्ता माझ्या समोर माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा अनुराग. जो फक्त माझ्या सुखासाठी हे शहर सोडून चालला होता. त्याला वाटतं की असं बॅग भरून निघून गेलं की शुभ्रा सुखी होईल. हो अनुराग, तुला कसं रे जमतंय? इतकं चांगलं कोणी कसं असू शकतं? इतकं निरपेक्ष प्रेम कोणी कसं करू शकतं? तू जाशील बॅग भरून, मी तुला सोडलं पाहिजे. अनुराग, मी तुला नाही जाऊ देणार आता. मला तू माझ्या आयुष्यात हवा आहे. एक मित्र म्हणून हवाच आहेस तू, पण त्याही पेक्षा माझ्या आयुष्याचा साथीदार म्हणून मला हवं. तुला नाही माहिती अनुराग, तू मला काय दिलेस. तू माझा गेलेला कॉन्फिडन्स मला परत मिळवून दिलाय. शुभ्रा कुठेतरी हरवून गेली होती, पण तुझ्यामुळे मला ती हरवलेली शुभ्रा परत मिळाली. आणि त्यासाठी थँक्यू, खूप थँक्यू. खरं तू माझ्या चेहऱ्यावरचा हरवलेला हसतेस रे. मला तुला नाही गमवायचं. बरं, तुला आठवतंय आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू मला एक प्रश्न विचारला होता. प्लीज पुन्हा एकदा विचारशील? शुभ्रा, आयुष्यात अशी एकही गोष्ट नाहीये का ज्यासाठी तुला जगावंसं वाटतंय?
आहे ते कारण आता माझ्या समोर उभं आहे. अनुराग, मला तुझ्यासाठी जगायचंय. मला तुझ्यासाठी तुझ्या बरोबर माझं उरलेलं आयुष्य भरभरून जगायचंय. आयुष्यभर साथ देशील माझी? अनुराग, मी आता तुला कधीच जाऊ नाही देणार आहे, कधीच सोडणार नाही. आय लव्ह यू सो मच शुभ्रा. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला नाही माहिती मी इथून गेल्यावर तुला न बघता तुझ्याशी न बोलता मी कसा राहिलो असतो. थँक्स की तू मला अडवलंस. मी नाही तुला सोडून जाऊ शकत. आय लव्ह यू. तुला कॉफी करून देऊ? नाही नको. हे काय करताय तुम्ही? सोहमसाठी सूप बनवतोय. असावरी तुला असं वाटेल कदाचित की मी असं का बोलतोय किंवा तुला माझं म्हणणं पटणार नाही, पण मला असं वाटतंय की आपण सोहमवर विश्वास ठेवायला हवा. अहो, मी काय माणसं ओळखण्यात एक्सपर्ट आहे वगैरे असं मला म्हणायचं नाहीये, पण सोहम आपल्याला सगळ्यांना जेव्हा फसवत होता ना तेव्हा मला ते कळत होतं. आणि आज त्याच्या डोळ्यातला पश्चात्तापही मला दिसतोय. सोहमला जर पश्चात्ताप झाला असेल ना तर माझ्या इतका आनंद दुसऱ्या कोणालाच होणार नाही. पण अजूनही त्याच्यावरती विश्वास ठेवायला माझं मन धजावत नाहीये. हे बघ असावरी, सोहम जेव्हा आपल्याला फसवत होता तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास दाखवून चूक केली, पण आता तो जर खरंच सुधारला असेल तर आपण त्याच्यावर अविश्वास दाखवणे चूकच करू ना. तुम्ही म्हणताय ते मला पटत नाही असं नाही हो, पण शुभ्राची काळजी वाटतेय. आता पुन्हा तिच्या वाट्याला दुःख नको यायला. पुन्हा जर तिला सोहमचा वाईट अनुभव आला ना तर ती मुलगी अक्षरशः कोलमडून पडेल. मग तिला आपण दोघंही सावरू नाही शकणार. मला तुझी काळजी कळते असावी. शुभ्राची काळजी मलाही आहेच. माझी मुलगी आहे ती, माहिती आहे तुला. शुभ्रा आणि सोहम जे काय झालं तेव्हा प्रत्येक वेळी मी सोहमच्या विरुद्ध आणि शुभ्राच्या बाजूने उभा राहायला माहिती आहे तुला. मी कधीही सोहमला विरोधासाठी विरोध केला नाही. तू जेव्हा त्याला घराबाहेर काढलंस तेव्हा मी तुझ्या बाजूने उभं राहिलो, कारण तुझे काय केलंस ते मला पटत होतं. पण आता जर त्याला आपलं कुटुंबाचं महत्व पटलंय असं वाटत असेल तर आपण त्याच्या हेतूबद्दल शंका काय घ्यायची. पण ह्या झाल्या भावनिक गोष्टी, आपण त्या बाजूला ठेवूया. प्रॅक्टिकली विचार करूया. जर सोहमला आपल्याला फसवायचं होतं किंवा आपला फायदा घ्यायचा होता तर 40% शेअर्स जे त्याच्या नावावर आहेत ते त्यांनी कधीच काढून घेतले असते. तसं त्यांनी नाही केलं. आणि आताही त्याचं काही प्लॅनिंग असेल तर, म्हणजे हे असंच काहीतरी करून तो आपल्याला फसवत आलाय ना. एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ना, तसं झालंय तुझं. पण तुझं चुकतंय असं म्हणत नाहीये मी. काय म्हणतो, आधी तू त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकायची, सगळ्या कामांची जबाबदारी सोपवून द्यायचीस. तसं आपण नको करूया ना. आधी आपण बघूया तो कसं करतोय, काय करतोय. आपल्याला कळेल तो खरं वागतोय का खोटं वागतोय. माझं मन मला असं सांगतंय असावरी की यावेळी पहिल्यांदा तो पैशासाठी नाही तर त्याच्या माणसांसाठी, नात्यांसाठी परत आलाय. नाही, तुला कदाचित माझं म्हणणं पटलं नाही, पण एवढं तरी पटतंय ना की आपण जे काही केलं, सोहमला आपल्यापासून दूर केलं, या घरापासून दूर केलं, ते शुभ्राच्या आनंदासाठी, शुभ्राला सुखात ठेवण्यासाठी. आणि तो जर खरंच सुधारला असेल आणि जर का शुभ्राचा आनंद सोहम बरोबर राहण्यातच असेल
तर आपण त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे? बरं, प्रश्न फक्त शुभ्राचा नाही आहे ना, शुभमचाही आहे. त्यालाही त्याचा डाडा परत मिळणार आहे. शुभ्राही त्याची वाट बघते. तर तिच्या कुटुंबाला, तुझ्या मुलाला एक शेवटची संधी नाही देऊ शकत आपण? अनुराग, आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. वेळ आहेस का? मीच जाणार नाही आता कुठे, किती प्रयत्न कर. मी या सोडण्यासाठी धरलेलाच नाही. मी साथ मी आयुष्यभर सोडणार नाही. शेवटपर्यंत, माझ्या शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर कायम. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? तू सांग मला काय प्रॉब्लेम. तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच मी आलोय तुझ्या आयुष्यात. तो प्लीज सांग, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. अनुराग, बाकी सगळ्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आई, बाबा, लीना आजी सगळे आनंदितच होतील आपला हा डिसिजन ऐकून. पण मला काळजी वाटते ती बबलू कसा रिॲक्ट होईल याची. तू त्याला खूप आवडतोस रे, खरंच खूप आवडतोस. मित्र म्हणून खूप आवडतोस त्याला. आपलं हे नातं कसं एक्सेप्ट करेल हे मला कळत नाही अजून. आणि इतक्यात त्याला हे सगळं सांगायला मन तयार नाही होते. तुझं बरोबर आहे, हे मी अगदी समजू शकतो. बबडूने त्याच्या लहान वयात नको त्या गोष्टी बघितल्या. खूप धक्के त्यांनी ऑलरेडी फसवले. त्यामुळे ही गोष्ट तो कशी ऍक्सेप्ट करेल, बरोबर आहे तुझं. पण म्हणून शुभ्र, बबडूला हे कधी सांगायचं, कसं सांगायचं, त्याच्याकडे मी तुझ्यावर सोपवतो. माझ्याकडून कुठलाही फोर्स आणि कंपल्शन नाहीये. हा निर्णय तू घे. आणि तुझी आणि त्याची पेस आहे. तुमच्या दोघांचा एक विश्व आहे, त्यात मला ढवळाढवळ नाही करायची. तुमचं बॉन्डिंग वेगळं आहे. त्याला कसं हँडल कर, त्याला कसं सांगायचं, हा निर्णय तू घे. एक आई म्हणून तूच ते करू शकतेस. त्याच्यात मी येणार नाही, डोकं घालणार नाही. आणि तो मला खूप आवडतो. मी त्याचा काय मित्र म्हणून असणारच आहे. त्यामुळे तुझं माझं नातं आहे म्हणून त्यानेही मला लगेच डॅडा म्हणून स्वीकारावं अशी अपेक्षा मी नाही करत आहे. त्याने त्याचा वेळ घ्यावा. तो वेळ द्यायला मी तयार आहे. त्याच्यावर मी प्रेम करतच राहणार आहे. आणि हे सत्य मी कधी विसरणार नाही की सोहम त्याचा खरा डॅड. तो त्याबद्दल मला कुठलाही प्रॉब्लेम नाही. मला तुझी हीच गोष्ट सगळ्यात आवडते. सॉर्टेड आहेस ना तू अंदा. कॉन्फिडन्स नसलेली शुभ्रा ते आता कॉन्फिडेंट शुभ्रा. हा प्रवास पाहिलाच माझा. आणि अनुराग, मला तो कॉन्फिडन्स यापुढे नाही गमवायचा. मला ही नवी शुभ्रा कुठे हरवून जाऊ द्यायची नाहीये. तू तुझं आयुष्य संपायला निघाली होतीस. मी तुला हात धरून मागे खेचले होते. त्या दिवसापासून ते आजपर्यंतचा सगळा प्रवास माझ्या समोर घडलाय शुभ्रा तुझा. या प्रवासात काय काय अडथळे आले, कसे कसे टर्न्स होते, ते तू कसे पार केले, ते सगळं मी बघितलं. आणि मला खूप अभिमान वाटतो तुझा. तुझ्या जागी दुसरी कुठली मुलगी असती ना, ती कधीच संपली असती, उठू शकली नसती परत आयुष्यामध्ये. त्याने गिव्हअप केलं असतं. पण तू ते सगळे अडथळे पार करत, कुठल्या एक्सक्यूज न देता, स्वतःला न हरवता तू स्ट्रॉंग उभी राहिलीस. इतकी स्ट्रॉंग की तो तर मला खूप मोठी वाटते. खूप छान वाटतंय शुभ्राला बघून. आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे स्ट्रॉंग, कॉन्फिडंट, आत्मविश्वासाने भरलेली शुभ्रा ना, अशीच मला तुला आयुष्यभर बघायचं. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त मोठं झालेलं तुला बघायचं. फ्लाय हाय. फार बरं वाटत तुला असं उंच उडताना बघत माझी असेल. त्यामुळे मला असं स्वतःला कधीच वागायचं नाही की जेणेकरून मी तुझ्या आयुष्यामध्ये कुठला अडथळा निर्माण करेल. तू खूप पुढे जा, खूप मोठी. मी कायम तुझ्या बरोबर असेल, तुझी साथ द्यायला. असं नको ना बोलू. मी काय वाईट बोललो आता? असं बोलायला लागलास की मी पुन्हा प्रेमात पडते नव्यानं तुझ्या. मग तू चांगलं आहे की, ते तर मला हवंय. तू रोज माझ्या प्रेमात जास्त जास्त पडावं, तेच तर मला. आता मला एक प्रॉब्लेम आहे. काय झालं अनुरा? सिरियसली तिथे उभं राहून पाय दुखायला लागले. आपण आधी लीना आजीकडे जाऊया का? कारण मी
कायमचा निघणार होतो ना, त्यामुळे ती खूपच दुखावली गेली होती. आपण जाऊया, तिला खूप मस्त वाटेल, तिचा उत्साह परत येईल, ती खूप हॅपी होईल. हो चल. ऐक ना, काय? आय लव्ह यू सो मच. निघूया. स्वतः आणायची काही गरज नव्हती, मी घेतलं असतं. शुभम, तुझ्या डॅडाला सांग सूप पिऊन घे, बरं वाटेल त्याला. आई प्लीज थांब ना. आई प्लीज जाऊ नकोस प्लीज. मला माहिती आहे सर्वात जास्त त्रास मी तुला दिलाय. शुभ्रापेक्षा सुद्धा जास्त हर्ट मी कोणाला केलं असेल तर तुला केलंय. जगातली सगळीच मुलं आपल्या आईला त्रास देतात थोड्याफार प्रमाणात, पण मी खूप जास्त त्रास दिलाय तुला. पण त्रासापेक्षाही जास्त घाण कुठली गोष्ट मी केली असेल नाही तर आदर नाही ग केला मी तुझा. स्वतःच्या आईवर हात उचलणारा निर्लज्ज मुलगा आहे मी. तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, पण तुझ्या प्रेमाची किंमत मी दरवेळेला पैशात करत आलो. आई, मी खरंच खूप चुकलोय. मला माहितीये तू मला माफ नाही करणार, पण एकच विनंती आहे तुला की प्लीज असं कधीही समजू नकोस की तू संस्कार करण्यात कमी पडलीस. आई, खरंच तू खूप खूप चांगले संस्कार दिलेस मला, खूप चांगलं मोठं केलंस मला. तू खूप चांगली शिकवण दिलीस प्रत्येक वेळेला, पण मी नालायक आहे आई. मला हे कधीच कळलं नाही. मला किंमत नव्हती या सगळ्याची. खूप अपमान केलाय तुझा आई. खूप दुःख दिलंय तुला, मला माहितीये. शक्य असेल तर मला माफ कर. पण आई, दूर नको करू मला प्लीज. प्लीज दूर नको करू. मी पोरका होईल तुझ्याशिवाय आई, प्लीज.